Thank you.
आपण ह्या बोलत बोलत या मथुरेच्या घाटापर्यंत कधी येऊन पोहोचलो समजलं सुद्धा नाही. हो मग अगं हा एवढा अवघड मथुरेचा घाट चढायचा म्हणजे छानस सुंदर गाणं बोलून गेलं पाहिजे तर कसं मनाला थोडस शांती वाटेल. आणि हा पण अवघड घाट कधी चढून जाऊ ते समजणार सुद्धा नाही. बरं ठीक आहे मी गाणं म्हणेन पण तुम्ही मला साथ द्यायला लागेल. देणार की काय पुढे नो साथ देणार की नाही. बरं म्हणते मग मी गाणं म्हणा. हो जाए ना भाळा
सजला विलाया माझ्या यावना वेळा स्वराने रंगला मधुर सूर बांसरीचे चेडितो मी नंदलाला जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा मुरलीने माझ्या या क्षणात गोकुळ ईशाने सजला विलाया माझ्या यावनात खेळा स्वराने रंगला मधुरे सूर बांसरीचे चेडी मी नंदलाला जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा नादला बांसरीचा आहे वेड्या मनाला स्वर माझे घुमती त्रिभुवनाला सूर आणि तालेला मन जाते मोहरून जीव सारे जाती मनी आपला सुखावून वाऱ्यातून या गीत माझे घुमते निळ्या अंबराला वाऱ्यातून या गीत माझे घुमते निळ्या अंबराला मधुरे सूर बांसरीचे चेडितो मी नंदलाला जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा विश्व कल्याणासी सारा भूमी व्यापिली सारी दैत्या कुळानी मानवी जीवन गेले संकटानी रक्षण करण्यालो मी नाना रूपे घेऊनी रक्षण करण्यालो मी नाना रूपे घेऊनी मधुरे सूर बांसरीचे चेडितो मी नंदलाला जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा मुरलीने माझ्या या क्षणा गोकुळ ईशाने सजला विलाया माझ्या यावना खेळा स्वराने रंगला मधुरे सूर बांसरीचे चेडितो मी नंदलाला जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा Yes.
सायबा सुशीले आता हिरा कुठे राहिली? कुठे राहिली तरी तिला सांगितलं होतं लवकर ये म्हणून. बरं आपण पाणी भरून घेऊ, तोवर येतील का? हो हो चला. राधे, हे राधे, अगं किती धावताय? काय काय हिरा, काय झालं? अगं मी तुला एवढा मागून आवाज देते, लक्ष कुठे आहे तुझं? अगं काय सांगते, मला तर ऐकायलाच नाही आलं. अगं मी तुला एवढा मागून जोरात आवाज देते, तू म्हणजे ऐकायलाच काय म्हणून? ते जाऊ दे ग, पण मला सांग तुला एवढा यायला उशीर का झाला? अगं सगळ्यांनो, मला थोडा रात्री झोपायला उशीर झाला म्हणून जरा सकाळी उठायला उशीर झाला. इथं हे नेहमीच आहे सयानू, चला आपण पाणी भरून घेऊया. हो चला चला चला. खळखळ वाहणारा पाण्याचा झरा, हा बेधुंद करणारा वारा, किळविळ करणारी पक्ष्यांची गाणी, कुहू कुहू करणारी कोकिळीची मंजूर ही वाणी या निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर एकदम भागून गेल्यासारखं वाटतं मला नाही सरांनो. सयांनो, या निसर्गाच्या सानिध्यातून बाहेर या आता. हो का? नाही म्हणजे जेव्हा ऐकू येते बासरी मस्करी पुऱ्या, हे मस्करी पुऱ्या. शांत राहा सयानू. राधे तू बोल. अगं उद्या पुनवेचा बाजार, झाली का तुम्हा साऱ्यांची तयारी? अगं राधे मी विसरली. अरे देवा. मला वाटलंच होतं तू विसरणार म्हणून. हे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून साधं शृंगार करून आपल्याला मथुरेच्या बाजारात निघायला हवं. तारा, घरी जाता जाता त्या मावशीलाही सांगा. आठवणीने सांग, काय तर विसरशील. नाहीतर काय विसरपोळी जाईल. नाही माझ्या लक्षात आहे. राधे आपल्याला जायचं कुठे? अगं आपल्याला मथुरेच्या बाजारला जायचं आहे. सगळ्यांना आता ही परत विसरायच्या आपण घरी निघून जाऊया. हो चला चला. अगं राधे येतेस ना? राधे, हे राधे, अगं चल. सगळ्यांनो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की ज्यावेळी बासरीची मंजूर सोय कामावर पडतात तर हिची पावलं जागची हालत नाहीत म्हणून. सगळ्यांनो, आपण पुढे निघून जाऊया. ठीक आहे बाबू, चला गो. राधे, अगं हे राधे कुठे हरवलीस? कान्हा, तुझ्या या मुरलीचे स्वर जेव्हा माझ्या कानी पडतात, माझे पाय अलगद तुझ्याकडे वळतात. भान हरवून जाते मी आणि हे स्वर फक्त ऐकतच राहावेशी वाटतात. राधे, याला तर प्रेम म्हणतात. प्रेम? हो प्रेम. राधे ये इकडे. राधे, ही जलधारा पहा. कान्हा, पण ही जलधारा उलटी का वाहत आहे? कसं शक्य आहे? राधे, ही जलधारा वाहत जाऊन समुद्राला मिळते व स्वतःच अस्तित्व युक्त करते. परंतु ही जलधारा उलटी वाहू लागली की समुद्रापासून विभक्त होऊन स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करते. धारेची राधा बनते. राधे, तुझंही असंच झालंय बघ. या बासरीच्या मंजूर सुरांनी तू तुझं अस्तित्व विसरून जाते बघ. कान्हा, पण माझं अस्तित्व तर फक्त तुझ्यातच आहे. भेटतेस तू मला यमुना तीरी, जन्मोजन्मीची तुझी नि माझी प्रीत ही खरी. तुझ्या नि माझ्या प्रेमाचा हा भाव, घेतील माझ्या आधी तुझेच नाव. राधे कृष्ण, राधे कृष्ण. Shri Radhu Basari
राधाई हा बाबू कान्हा मला घरी निघायला हवं. राधे थांब ना अजून थोडा वेळ. कान्हा मला घरी जायला आधीच लिखित होते. माझ्या घरी पोचल्या असतील. उद्या मथुरेचा बाजार आम्ही 6 जणी मिळून मथुरेच्या बाजारी दही दूध विक्रीसाठी जाणार आहोत. येते मी. राधे राधे असं होय. उद्या पूर्वेचा बाजार गोकुळातील साऱ्या गवळणी दही दूध घेऊन मथुरे बाजारी जाणार आहेत. आणि हेच दही दूध खाऊन मथुरेचा कौस मामा दिवसेंदिवस उन्मत्त होत चालला आहे. त्याला धडा शिकवण्यासाठी हे दही दूध बंद करायला हवं. आणि त्यासाठी आपल्याला गवळींचा रस्ता प्रतिबंध करायला हवा. आणि ही कामगिरी आपल्या संतीचे सवंगडी यांच्यावर सोपवायला नाही. मी त्यांना आगळून देऊन पाहतो. अरे सुदामा, अरे सुदामा. आलो आलो देवाला आलो आलो आलो. या आम्हाला कशाला बोलवलं? कशाला बोलवलं?
अरे बाबा कशाला बोलवलात नाही रे, अरे कशाला बोलवलात? तुम्ही पण ताक म्हणताय. अरे मग तसा बोल ना. अरे बोबला आहे ना. अरे हो हा बोबला का ना तरी दूध मिळणार आहे का? ना म्हणजे तू असं आम्हाला अचानक बोलत म्हणून विचारतो. अरे काना असे किती मी काही दूध चोरून झालं त्याच्यानंतर पोट सुद्धा भरत नाही बघ. का ना हा वाकड्या बोलतो ना तर एकदम बरोबर आहे. आणि चोरी करताना जर सापडलो ना तर पाठीची चांगली सोय येतील रे. तरी म्हणतात परमाच नाही काय. अरे गुलामा एवढा खूपच नाही तरी दूध मग खायचा कशाला? तू पाच नाही पाच पाच. आणि पण ते बोलतोय एवढं ते दूध खायचं कशाला 5 रुपयापर्यंत. अरे सवंगाने तो बोलतोय भात खाऊन पाठ पाठ सुधली. अरे मग तसं बोल ना. अरे बोबला आहे ना. तो बोबडा आहे. सवंगड्यांनो तुमच्या व्यथा मला समजल्या. काना तूच आमच्या मनातले भाव जाणणारा आमचा पाठीराजा आहेस. मग आम्हाला असं चोरून जायचं का बरं खावं लागतं? होय का ना चोरी करून करून आणि मार खाऊन खाऊन खूप कंटाळा आला बा. सवंगड्यांनो त्यासाठी तुम्हाला एक कामगिरी करावी लागेल. कामगिरी काना घरी दूध मिळालं असेल तर आम्ही काम करत आहे. बरोबर तुम्ही याला आधीच वाच काढली आहे. वाकडा बोलला. अरे मग तसं बोल ना. अरे बोबला आहे ना. अरे हो हा बोबडा आहे. सवंगड्यांनो असे भांडू नका रे. ही कामगिरी आपल्या सर्वांना एकत्र मिळून पार पाडायची आहे. तुम्ही जर तयार असाल तर मी सांगतो. हे भांडू नका. हा, मी तेव्हा कामगिरी सांगा. कामगिरी काय? सवंगड्यांनो आपल्याला दहीदूध याचमुळे कमी खायला मिळतं कारण गोकुळचं दहीदूध गोकुळात विक्री होता ते मथुरी बाजार विक्रीसाठी जाते. मग आम्ही करायचं काय? करायचं काय करायचं काय? चालायचं काय चालायचं काय. दादा तू बोल. सवंगड्यांनो उद्या पुणेचा बाजार पडणार आहे. गोकुळातील साऱ्या गवळणी दहीदूध घेऊन मथुरी बाजारी जाणार आहेत. त्यांचा तुम्ही रस्ता प्रतिबंध करायचा आहे. तो त्यांना गोकुळचं दहीदूद गोकुळात विक्री व्हायला हवं ते मथुरी बाजारी जाता कामा नये हे त्यांना बजावून सांगायचं आहे. काना दहीदूध मिळणार असेल तर आम्ही कामगिरी करायला एका पायावर तयार आहोत. पण काना गवळणीने विचारलं कायदा कुणाचा आणि हुकूम कुणाचा असतं? सवंगड्यांनो हुकूम माझा आणि कायदा तुमचा. जशी आपल्या. चला तर मग कुंजवनात जाऊन गायगुणाचा सांभाळ हो करू. हो चला चला चला. दहीदूध मिळणार दहीदूध मिळणार.
चंद्रा मिळोनी जाऊ मथुरे बाजारी राधा तारा चंद्रा मिळोनी
आले कोण राहिले मागे मग पास होता नाही काय कसली काय सुटले काय ग काय झालं? अगं रवी डोक्यावर यायच्यात आपल्याला बाजारला पोहोचायचं आहे की नाही? हा राजे तुझ्या बरोबर आहे पण एवढा अवघड वाटेतून जात असताना कोणतरी अनुभवी सोबती असायला हवी. अगं मावशी आहे की आपल्या सोबत? अगं ते आपल्या मेळाव्यामध्ये कुठे दिसतच नाही म्हणून मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. अगं काय सांगते तारा? तू मावशीला सांगितलंच नाही वाटतं. अगं राधे मी विसरली. अरे देवा काय हे तारा? सयानो आपण अजूनही दूर गेलो नाही. कोणीतरी जाऊन त्या मावशीला हात मारून बोलवून घ्या. हे राधे, मी नाही पाहिजे मावशीला हाक मारणार. मी ती खेळडी तू का सुशील? नको ग बाई, मला नको जाऊ, मला ना खूप लाज वाटते. अरे ये ती तुझ्या नवऱ्याला नाही हात मारायला सांगत आहे. एवढी जास्तेच ती बाई काय प्रकार. अरे तू तरी हात मारून बघ. राधे पण कुणाला हात मारायचे? राहू दे राहू दे राहू दे. राधे तू सांग बघ तुझ्या मावशीला. बरं मीच हात मारते. मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए मावशी. काय कराले? कशाला आवाज देते? अगं कशाला का तुझी अगं तुझी आठवण येते म्हणून हाक मारते. अगं मावशी, आम्ही सारे जण मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय आणि तुझी वाट पाहत अर्ध्या रस्त्यामध्ये आहोत. तू येतेस ना? अगं येते येते. हा अगं आधी घुसळते मग घालते आणि मग येते. मावशी तू हाक मारिली मी झाली बावरी. तू हाक मारिली मी झाली बावरी. माझ्या हृदयात धडधड, माझ्या हृदयात धडधड. राधे जरा येते मी तू धीर धर, राधे जरा येते मी तू धीर धर, राधे जरा येते मी तू धीर धर, राधे जरा येते मी तू धीर धर. अगं पाटेला होती गाड मी झोपेला, घेऊन मला होता नवरा खुशीला, माझी झोप उडाली मी घरून निघाली, माझी झोप उडाली मी घरून निघाली. माझा नवरा घरी बडबड, राधे जरा येते मी तू धीर धर, राधे जरा येते मी तू धीर धर, राधे जरा येते मी तू धीर धर, राधे जरा येते मी तू धीर धर.
तू आधी धीर नाही बघू. हा अगं धीरच घेतलाय का बाई, पण तू आवाज का दिलास ते आधी सांग मला. अगं मावशी, आम्ही 6 जणी मिळून मथुरेच्या बाजारात निघालो खऱ्या, पण सोबत कोणी अनुभव घ्यावं की नाही म्हणून तुला हाक मारलं. अगं असं आहे होय. अगं पण हे म्हातारीला आता काही जमतंय का. अगं तुम्ही मथुरेच्या बाजारात निघालात खऱ्या, पण याची पूर्वकल्पना मला द्यायला नको का. अगं दिली होती की ताराजवळ. ताराजवळ. अगं बाई चांगल्याच माणसाकडे दिलीस की तू. हिरा तू तरी सांगायचंच ना. अरे राधे, तू या तारेला सांगायला सांगितलं तसं त्या मावशीला, आम्ही कशाला सांगू. तशी तुम्ही थेरडी काय वाटलं बाय कशी चुरू 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 बनते ती, म्हणून मी बाई तुमच्यावर यायचं टाळते. आजकालच्या पोरींना बाई एवढा डांबरपणा भरा नाही बाई. मावशी तू एवढं रागवू नकोस ग, तुला माहिती आहे ना या पोरी किती खट्या आहेत त्या. तू घे ना त्याला सांभाळून. अगं लागू नको कसं. अगं ह्या पोरी बघ ना माझे किती टंगळ करतात ते. चला चला ठीक आहे, बरं उशीर झाला ना, चला पटापट. हो, चला, चला चला चला. चला चला. काय ग मावशी. अगं बाई तुम्ही मथुरेच्या बाजारात निघालात खऱ्या, पण विक्रीसाठी काय घेतलं हे सांगायला नको का. मावशी हे सारे सांगायला हवं का, नाही सांगितलं तर. अगं बाई नाही सांगितलं तर बाजार होणारच नाही. अगं तिकडे त्याची नोंद द्यावी लागते, काय घेतलं काय नाही त्याची. आता मला सांग, तू पुढे आधीच आहेस तर तू काय घेतलं ते सांग बघू विक्रीसाठी. मग हेच मावशी ऐकते. हा पहाटेच्या बारी निघाले मी बाजाराला, नेसला मी साडू नवा. वा पहाटेच्या बारी निघाले मी बाजाराला, नेसला मी साडू नवा. आणि विकरीला घेतला मी खावा. हवा आता माझ्या डोक्याची अगं डोक्याने काय आठवत नाही का. असं म्हणतात तुम्ही आजकालच्या पोरी ना अर्थाचा विनर्थ करता. हा आता सुशीले ये बाई ये, तू सांग आता बाई. सकाळी उठ्या झाला उशीर. सकाळी उठ्या झाला उशीर. निघाला झाली गाडी आणि विकीला घेतलं मी दही. नवीन लग्न दिसतंय तुला कसं कळत मावशी. अगं उठायला उशीर झाला ना मावशी. अगं मी पण लेटच उठायची जेव्हा नवीन लग्न झालं ना तेव्हा. छान 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 छान. आता कोण सांगते पुढे. ये बाई सांग, तू सांग. ये अगं ऐकते. अवघड आहे चढायला यमुनेचा घाट, अवघड आहे चढायला यमुनेचा घाट. आणि विक्रीला घेतलंय. विक्रीला घेतलंय. अगं काय घेतलं. विसरली. अरे माझ्या देवा, हे पण विसरलीस. अगं बाई तुझ्या माठात बघून तरी सांग काय घेतलंस ते. हो माटं जाऊन सांगते. अवघड आहे चढायला यमुनेचा घाट, अवघड आहे चढायला यमुनेचा घाट. आणि विक्रीला घेतलंय मावशी. काय ग कालीमार. बघू. अगं राधे. काय ग मावशी. हो की ग, हिने खरोखर खाली माठ घेतला. तारा काय हे. राधे मी विसरली. तारा तू काळजी करू नकोस, आमच्यातला दैनूर आम्ही देऊ तुला थोडं. काय कसं आहे नो. हो देऊ. अगं तारा तुला असं घालू का वारा. एवढा विसर बाबा स्वभाव नाही बा. जा दादा बाई तू जा. हा पुढे चंद्रा. हा ये बाई तू सांग. ये नेसली मी सुंदर साडी, तर दिसते मी शुक्राची चांदणी जशी. नेसली मी सुंदर साडी, तर दिसते मी शुक्राची चांदणी जशी. खरंच की ग. आणि मावशी विक्रीला अनेक थंडगार लस्सी. लस्सी. अगं वा वा वा, मला पण छान आवडते हा लस्सी. म्हणजे तू या गरमीत या सर्व माणसांना थंड करणार वाटतं. वा वा वा, छान छान छान. जा. राधे. हा मावशी. बाई तू काय घेतलं असं सांग भाऊ मला. सांगते मावशी. हा सांग. हा कानाच्या मुरलीच्या आवाजाने हरवते माझी सुदबूत. कानाच्या मुरलीच्या आवाजाने हरवते माझी सुदबूत. आणि विक्रीला आणलंय मी दही दूध. दही दूध. वा 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 वा, छान छान. आता झालं ना सर्वांचं. हा आता चला. हा मी आहे ती. अगं मावशी ही हिरा राहिली बघ. अगं नाव दे तिला. हिरा तू सांग. ऐका सगळ्यांनो, हिरा माझं नाव जरी विचारलं
नाही मला कोणी, हिरा माझं नाव जरी विचारलं नाही मला कोणी, आणि विक्रीला आणलं मी लोणी. आली मोठी शहाणी. तू गप्पच आता. अगं मला तेडी म्हणाली तू. तुला तेडी, मला तेडी म्हणाली, मला तेडी म्हणाली. अरे पाकड्या, मला तेडी म्हणाली. मावशी तू तरी शांत म्हणते. अगं तू मध्ये आलं असतीस ना, दाखवलं असतं तिला माझा इंगा. मावशी आपल्याला आधीच उशीर झालाय. हा उशीर झाला. चला चला चला. हा आता कोणी थांबू नका. चला 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 चला. हा मावशी अगं काय करा दे. एक तुला विचारायचं राहूनच गेलं बघ. अगं बाई अजून काय विचारायचं आहेच. अगं मी तुला हाक मारला तेव्हा तू काय म्हणालीस. बाई काय म्हणाली मी. अगं तू म्हणालीस घुसळते घालते मग येते. अगं बाई 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 बघा 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 आजकालच्या पोरींच्या विचार बघा किती वाईट. शी बाई बाई बाई. अगं घुसळते आणि घालते म्हणजे काय. मी दही घुसळते आणि विरजण घालते असं म्हणायचं होतं मला. असं होय मला वाटलं. अगं बाई तुम्ही विचार बदला म्हणजे हा देश बदलेल. मावशी अजून एक विचारायचं राहूनच गेलं बघ. आता काय विचार झाला नाही. अगं आम्ही काय काय आणलं ते आम्हाला तू विचारलं. हो. पण तू काय आणलंस ते नाही सांगितलं. माझ्या या म्हातारीचं काय बाई तुम्हाला ऐकायचंच आहे. हो हा ऐका. हा अगं घुसळत होते मी दही विरजण घालत होते लोण्याला. अगं घुसळत होते मी दही विरजण घालत होते लोण्याला. अगं झाली माझी घाई जेव्हा मारलीस तुम्हाला हा. अगं झाली माझी घाई जेव्हा मारलीस तुम्हाला हा. आणि विक्रीला काय घेतलंय ताक. वा छान मावशी. आता चला. हा आता थांबू नका. चला हो, चला चला चला. अगं बाई आपण ह्या बोलत बोलत या मथुरेच्या घाटापर्यंत कधी येऊन पोहोचलो समजलं सुद्धा नाही. हो मग. अगं हा एवढा अवघड मथुरेचा घाट चढायचा म्हणजे छानस सुंदर गाणं बघून गेलं पाहिजे तर कसं मनाला थोडस शांती वाटेल. आणि हा आपण अवघड घाट कधी चढून जाऊ ते समजणार सुद्धा नाही. बरं ठीक आहे मी गाणं म्हणेन पण तुम्ही मला साथ द्यायला लागेल. देणार की काय पुरीनो साथ देणार की नाही. बरं म्हणते मग मी गाणं. हा म्हणा. आभाळाच्या या रिंगणी नाभांगणी रविराज आला माथ्यावरी. आभाळाच्या
सोन्याचा बाजार करू दया दुधाचा व्यापार करू दया दुधाचा व्यापार करू दया दुधाचा व्यापार सूर्याला माझ्यावर उन्हाचा झाला गर उन्हाचा झाला गर रंग जाऊ मिलोनी सारा मथुरेच्या बाजारी गवळणीचा एवढा मोठा मथुरेला खाल्ला घाट पाठ करून आणि देवाने त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी आपल्यावर संपवली. पण ही कामगिरी काय आपल्याला एकट्याने होणार नाही. पण देवाने कामगिरी संपवली तेव्हा पेंड्या वाकड्या बोबड्या माझ्या बरोबर होती. ते राहिल्या कुठे? हात मारून बघूया. अरे पेंड्या पेंड्या अरे वाकड्या अरे लवकर ये लवकर ये. काय अडकलाय काढतोय? अरे लवकर काढ पटकन ये. आलो आलो ये ये ये.
माझी गडबड घाई झाली गाई बोले घेऊन पाठे आलो तो यमुना काठी अरे गायक पिला चुकली माझी अरे गायक पिला चुकली माझी गेलो तो मी शोधायला तांबगड्या आलो मी गोनी संगे घेऊन बोबड्याला 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 काय सुदामा हाक मारली या वाकड्या पेंड्याला तांबगड्या आलो मी गोनी संगे घेऊन बोबड्याला 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 काय सांगू तुला काय झालं तसा हो सांगता काय झालं आम्ही तिघ जण गेलो पुराशी आणि मी आणि गोबड्या पुरांच्या मोर होतो आणि हा मुरांच्या माग आम्ही मोर हा माग आम्ही मोर हा माग आम्ही मोर हा माग हा जोरा तोडायला लागला काय आम्ही भाबा दिला अरे माग येऊन पाहतो तर काय अरे हा कुठं दिसत नव्हता फक्त आवाज येत होता मला बार काढा मी अडकलोय मला बार काढा मी अडकलोय अरे म्हणून तुला हात मारली तेव्हा म्हणालास काय अडकलोय काढतोय होय तुला काय वाटलं काय मला वाटलं काय सांगू दे अरे बाहेर काढला कसा अरे मग मी बोबड्या त्याच्या मागे गेला आम्ही आम्ही मोर आणि पाहतो तर काय अरे हा त्या कर्जाचा अडकलेला काय कर्तीची जाण अरे पण हा कर्दीच्या जागी गेला कशाला होता आता त्यालाच विचार अरे त्या कर्दीच्या जागी गेला कसा होता अरे बाबा तुला काय सांगू काय झाला काय झाला का सांग अरे अकडे सांगता अरे आम्ही तिकडे गुराशी गेलीला अरे हो दोघं त्या गुरांच्या मोर आणि महाराज एकट्याला गुरांच्या माग ठेवली हो मोर मी माग हो मोर मी माग हो मोर आणि मी माग आणि बघतो तर काय अरे समोरची जात का नाही अशी मुदापासून म्हणते अरे मला वाटलं हा काय प्रकार मला वाटलं आमच्या वाकड्यात तिकडे बल आहे ना काय सर त्याला अशा हा झाली हलवायची सवयी काय बघत ना नुसतं लागतो दाल हलवायला अरे माझ्यासारखं तावडणार माझ्यासारखं माझाच बल गेला असं अरे झाडाचं सावत जल्ला काय दिसत आता म्हणजे कालुकात मग जवळ गेला अशी जाण बाजूला करून बघताय आणि बघतो तर काय अरे एवढा मोठा डुक्कर का नाही त्याचं लाला असलं टोलं आणि असलं सुलं भार काढून आला का नाही अरे मी शाप घालला शाप खापाली माझी अशी आणि मी कसला विचार न करला धावतोय धावायला लागलो पण नाही धावतोय मागं बघताय पुढं धावताय मागं बघताय पुढं धावताय अरे कुत्र्या सारख्या धावतोय अरे बाबा मी माझा असा मुठी धरून धावतोय अरे बाबा माझा जीव मुठी असा धावता हिला पुरी मारली का नाही अरे ती या कर्दीच्या जाणून पण सुदामा तो आम्हाला बोलवलाच कशाला अरे बोलवलाच कशाला म्हणजे तुम्ही विसरलात काय देवाने आपल्याला काय सांगितलं गवल्याने मथुरे जातात आहे त्यांना पण माहित आहे लागली झडी करा तोंडाला अरे त्याला बडला की ना अडवायचा
माझी भात्याच येते मग काय तुम्ही त्याला गवळीनं बनवणार आधी कवळीनं अडवायला जाणार कोण? आधी म्हणजे आम्ही तिघं पण जातात. हा जातो तिकडं थांबा आम्ही इकडं थांबतो. त्याच्या मागाचा ऊत पियचा ऊत काय पियचा? ऊत ऊत लागली याच्या तोंडाला दूध. टाक टाक अरे मग कसा बोल अरे बाबलाय तिकडं थांबा इकडं थांबता आले अडवायचा बेला घालायचा बेला बेला अरे असं तोंड फापून आलाय कसा होतो तुला? जाऊ दे मला उलटलंच ते मला केला अरे तू कुंदाचा ना? नाही बा मी मंदाचा अरे बाबा अरे तुझी आहेच आणि आम्ही एकत्र मथुरेच्या बाजूला जात होतो. अरे त्याच्या आईशीला काय जमत नाही. अरे ढोपळाला काय जमत नाही तिला. हा बघितला अरे मला नाही का? अरे तुम्ही चोर झाले काय की म्हणली तुम्ही म्हणते आम्हाला बरोबर त्याच्या आईच्या नावाला लहानपणी सांगता वाद सांगता काय झाला? अरे हा लहान होता ना बापसा सांगती बुराशी गेला आणि हा हावरा हावरा हा लहानपणी आणि लहान बघितला तोरणा आणि अरे तोरणा खायची तोरणा हा तोरणा बघितला आणि फांदी लववला आणि लहान घातला होता लाल लंगोट लहान ना लहान तो लंगोट घातला लाल लंगोट घातला आणि तोरणाची फांदी लववला तसा त्याचा सरळ सिंगाचा बैल आला की नाही मागून आणि घातला सिंग कशात? अरे पाया वाद जागा चुकली नाही तर सिंगावर घेऊन घरा 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 फिरवला असता. अरे बोलतात ना आला होता अरे जीवावर पण गेला त्याच्या म्हणून हा लागला झाला असा हाय. अरे पण मला सांगा तुम्ही आला कशाला? आम्हाला दहीदूध पाहिजे दहीदूध एवढंच ना मग पहिलं सांगायचं नाही का मला? ते हा अगं पहिलं जरा ह्यांना दहीदूध देता का? जरा चांगलं द्या जरा जास्तच द्या बघा जरा चांगलंच द्या दहीदूध. मिळालं का दहीदूध? अरे खाते तुम्ही त्यांना काय दहीदूध द्यायचं? दही घ्या दही दूध घ्या दूध दही घ्या दही मी आता काय झाला?
मावशी तुम्हाला गोकुळचे दही दूध मथुरेला विक्रीसाठी घेऊन जाता येणार ना? हे का बरं? आम्ही हा रस्ता प्रतिबंध केला. अरे बापरे, म्हणजे आम्ही मथुरेला जायचंच नाही? अरे अगं राधे, काय ग मावशी? हे बघ काय म्हणतायत. काय म्हणतायत? आपल्याला गोकुळचं दही दूध मथुरेला नेता येणार नाही म्हणून. का नाही जायचं? आम्ही मथुरेच्या बाजारात जाणार आणि याच रस्त्याने जाणार. आणि तुम्ही जर आम्हाला या रस्त्याने जाऊ दिलेत नाही, आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. तुम्ही कुठेही जा आणि सर्व रस्ते बंद केले आणि रस्ते उभे आहोत. असं म्हणताय? मग कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हुकूम देवांचा आणि कायदा आमचा. असं आहे तर मग ऐकवा तुमचा कायदा आणि हुकूम. ऐकवतो ना? ज्ञान देऊ नये. हो ऐकते. हुकूम आहे देवांचा गवळणी तांबला डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना. हुकुमाये देवांचा गवळणी तांबला डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना. गोकुळचे दही दूध गोकुळात राहू दे मथुरेच्या बाजारी नको राधे जाऊ दे मथुरेच्या बाजारी नको राधे जाऊ दे मथुरेच्या बाजारी नको राधे जाऊ दे. वाट अडविली आम्ही वाट अडविली आम्ही आहे तिथे थांबला डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना. हुकुम आहे देवांचा गवळणी तांबला डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी ठेवना. ऐकणार नाही आम्ही जाऊ बाजाराला दही दूध विकण्या कौसा नगराला दही दूध विकण्या कौसा नगराला दही दूध विकण्या कौसा नगराला. तुम्हाला विनायक हो तुम्हाला विनायक देवकीचा नंदना डोळीवरचे गोरस माठ उतरोनी
नो दूध घ्या दूध सांगितलेला लोणी घ्या लोणी दूध घ्या दूध माने त्याला बसावं लागेल ताक घ्या ताक लोणी घ्या लोणी बसवायला करायचं काय करायचं काय तुम्ही या माझ्या दलोदल माझ्या दलोदल बरोबर या या आमचे अग्री अरे काय अशी भाषा अग्रय आमचे उदीला उद्या अरे बाबा उद्या आता उद्या काय मावशी उगील नाही जणू तुझं कान आहे की नुसती भोका आहे. अरे तो बोलतो कुठं तास समजत नाही बरोबर पोटा बोल तो उभी राह उभी पोटा बोलता येत नाही पैसा सांगायचा नाही मला आता काय झाला मावशी तू आम्हाला कायदा विचारला आम्ही तुला सांगितलेला बरोबर आहे. आमच्या कायद्याने आणि तेव्हा चौकाने तुम्हाला बसावं लागेल बसावत लागेल अगर आधे काय ग मावशी अगं हे म्हणतायत देवाचा कायदा आणि हुकमाने आपल्याला बसावंच लागेल. मी काय म्हणते आपण थोडाफार थकलो आहोत थोडस आपण बसूया. हो थोडा वेळ विश्रांती करूया हो 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 तुम्ही बसा पोरी नको सगळ्या बसल्या ठीक आहे ठीक आहे तलवा बसल्या मावती का बसत नाही तिला बसवायला पाहिजे बोलू ते मावते अग्री मावशी इकडे ये काय याची भाषा आता काय झालं तुम्हाला मावशी सर्व गवळणी बसल्या तू काय नाही बसली अरे मला दम नाही लागला काय गवळ नाही लागला नाही लागला ना धवना लागला एवढा मोठा घाट करून आम्ही धवना लागला लय ताकद आहे म्हातारी झाली लय ताकद आहे म्हातारीची अशी अशी गंदीची मला काय दम लागलेला नाही आणि मी काय बसण्यातली नाही मग आमच्या बरोबर नाचून दाखव चला दाखवतो नाचून वाकड्या गाणं वाटण वाटी ते वाटण वाटी पाट्यावरी काय हल्ली झाल्यासारखं वाटतंय मला यजमानाच्या घरी का मला माझ्या हल्ली झालं का मी? अरे मावशी ते हलत नाही अरे मावशीला बसवायचं बसवायचं तू म्हण तू मी
मथुरीला तरी मागची काय जमली नाही ना बसली नाही त्या गवळ्याच्या आपल्याला आपण देवाचं नाव देवाचं नाव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी गुणात नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी गुणात नारायण वासुदेवा. नंद गोकुळी छंद लागला राधा गवळणींचा आधी नारायण ओंकार विष्णू अवतार मी तयाचा. कृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री मथुरेच्या कारावासामध्ये विष्णूने देवकीच्या पोटी 8 रूप धारण केले. रात्रीचे 12 वाजले होते. वासुदेवाने निसटताच ढगांनी जणू ढोलांचा सूर धरला. वाऱ्याने सनई वाजवली. विष्णूने जणू ताशा वाजून सर्व सृष्टी प्रकाशमय करून टाकली होती. अशा या निसर्गाच्या रुद्र वातावरणात माझी मिरवणूक यमुना नदीच्या काठीवर पोचली. यमुना नदी ओसांडून वाहत होती. परंतु माझे पिता त्यांनी न डगमगता यमुना नदीमध्ये प्रवेश केला. यमुना माईने सुद्धा माझे चरण स्पर्श करून माझे दर्शन घेतले व माझे नंदाघरी जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. मी नंदाघरी लहानाचा मोठा होऊ लागलो. सवंगड्यांसोबत थोड्या करून गवळींच्या माठ करू लागलो. परंतु आता याच गवळणी गोकुळचं दैनिक गोकुळात विक्री करता ते मथुरी बाजार घेऊन जात आहेत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी माझ्या संगतीच्या सवंगडी यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी कशा रीतीने कशा पद्धतीने पार पाडली हेच काही कळत नाही. मी त्यांना आरून देऊन पाहतो. अरे सुदामा, अरे वाकड्या, नमस्कार देवानो. आशीर्वाद असो. सवंगड काही संकटात सापडल्यात का? तुमची साथ ऐकताच मी धावून आलो. होय देवानो, त्या गवळणी काय आमच्याला ऐकणार नाही. तुम्हीच काय ते बघा. सवंगड्यांनो, तुमच्या व्यथा मला समजल्या. तुम्ही कुंजवाने जाऊन गायकुरांचा सांभाळ करा. होय होय, चला चला. लय मार राधे, राधे उभी राहा. कान्हा, तू आणि इथे? हो राधे. राधे, गोकुळचं दैनिक मथुरी बाजार घेऊन जाऊ नको. कान्हा, पण हा आमचा व्यापार आहे आणि आमच्या पोटापाण्यासाठी हा व्यापार आम्हाला करावाच लागेल. राधे, तुझंही बरोबर आहे. परंतु हेच दैनिक खाऊन मथुरेचा कंस मामा दिवसेंदिवस उन्मत्त होत चालला आहे. प्रजेला त्रास देण्यासाठी सुरुवात केली आहे. प्रजेच्या रक्षणाकरिता आणि कंस मामाच्या सर्वनाशाकरिता विष्णूने देवकीच्या पुढे 8 रूप धारण केले. तोच मी कृष्ण, अर्थात तुझा कान्हा. कान्हा, तू जर खरंच विष्णूचा आठवतर असेल तर तुझ्या रूपांची आम्हाला खून पटवून दे. राधे, ऐक तर मग. जन्मलो मथुरेला वाढलो मी गोकुळा. जन्मलो मथुरेला वाढलो
Thank you.